मॉर्निंग ऑल ऑफ सॉरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आजचं आपलं जे काही सत्र आहे ते सत्र आपण आता चालू करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, जे बखर आहे ते कंटिन्यूशनमध्ये आपण आज घेऊयात. ठीक आहे. बखर आता जेव्हा मी जात चोरली होती तर एक प्रत्येक आठवड्याला साहित्यकृती म्हणजे एक 2-1 दिवस साहित्यकृती, त्याच्यातले काही महत्त्वाचे टॉपिक्स मग ते तुम्ही त्या पद्धतीने जे काही आहे वाचायला सुरुवात करू शकता अगदीच. आणि त्याचबरोबर मग आपलं जे काही इतर घटक आहेत त्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण इतर घटकांमध्ये सुद्धा लक्ष देऊ शकतो. ठीक आहे. तर चला बखर हेडिंग टाकायचे आहे. तर सांगा मला लास्टमध्ये कोणकोणत्या बखरी आपण पाहिल्या होत्या ते सांगायचं आहे. कोणकोणत्या बखरी आपण पाहिल्या होत्या? बरं, पहिली बखर कोणती? सगळ्यात पहिली बखर, तिचं नाव काय आहे सगळ्यात पहिल्या बखरचं? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग बेटा. ठीक आहे. तर सांगा मला. आणि बघा, रोज लेक्चरला येत चला, कारण कसं आहे आता तुम्हाला माहीत आहे सणासुदीचे दिवस आहे, दसरा आहे, त्यानंतर दिवाळी आहे, तर सुट्ट्या असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा बराच वेळ जो काही आहे जाणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करायचं की प्रत्येक लेक्चरला तुम्ही प्रेझेंट राहिलं पाहिजे. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे काही प्रत्येक लेक्चर आहे, व्हेरी गुड महकावितीची बखर, तर प्रत्येक मी तुम्हाला सांगितलं की लाईव्ह करण्यामध्ये आणि रेकॉर्डिंग करण्यामध्ये खूप फरक असतो. तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट माहीत आहे की ती गोष्ट प्रेझेंटमध्ये चालू आहे, ती गोष्ट लाईव्ह चालू आहे, ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर चालू आहे, तर त्या गोष्टीचं जे काही महत्त्व आहे किंवा त्या गोष्टीचं जे काही गांभीर्य आहे तर ते खूप वेगळं असतं. आणि तुम्हाला जेव्हा माहिती आहे रेकॉर्डिंग आहे, मग तुम्ही काय करता, पॉज करता, चला चहाच पिऊ दे, झोपच काढू दे, मग याचा फोन आला त्याच्याशी बोल, इकडं जा तिकडं जा, आईनी 2-4 कामं सांगितली, तर अशा प्रकारच्या गोष्टी होतात. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे लाईव्ह आहे तर तुम्हाला आलेला फोन काय करता, तुम्ही कट करता. घरी कोणी काम सांगितलं की काय सांगता की आता माझं लेक्चर जे काही आहे ते लेक्चर माझं सुरू आहे, किंवा झोप लागली तरी तुम्ही बघाल, किंवा तुम्ही असं पॉज व्हिडिओ लाईव्ह पॉज करून जाऊ शकता का कुठे? नाही. तर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सिरियसनेस जो काही आहे हा एक तुमचा त्याच्यामध्ये मॅटर आहे. ठीक आहे. तर चला बखर आपण बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय अजून लाईव्ह सेशनमध्ये की तुम्हाला काही अडचण असली त्या घटकाविषयी, आता समजा मी बखर शिकवते, तर त्या बखरीविषयी तुम्हाला काही डाऊट असला, काही शंका असली की मॅडम आम्हाला हे कळालं नाही आहे, मॅडम याचा कार्यकाळ इथे असा दिलाय, तुम्ही सांगा, म्हणजे काही पण असेल तर तुम्ही काय करू शकता, ते विचारू शकता. तो एक आहे. रेकॉर्डिंगमध्ये तसं होत नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला रेकॉर्डिंगचं काही संबंध, तुम्ही कधी कसं कुठे विचारणार, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर आपण हेडलाईन टाकूयात बखर. बखर. ठीक आहे. सभासद बखर, महकावितीची बखर आपण पाहिली आहे. त्यानंतर कोणत्या बखरींची नावं आठवतात तुम्हाला ते सांगा. सांगा कोणकोणत्या बखरी. तर मला सांगा, तुम्हाला असा प्रश्न आला की महकावितीची बखर ही कोणत्या बखरीला म्हटले, खालीलपैकी कोणत्या बखरीला म्हटले जाते, असा प्रश्न आला तर काय लिहाल तिथे? व्हेरी गुड. तुम्हाला असा प्रश्न आला की बाबा महकावितीची बखर आहे, तर याला अजून खालीलपैकी दुसरे नाव कोणते किंवा कोणत्या बखरीला म्हटलं जातं, तुम्ही तिथे काय लिहाल सांगा. काय लिहाल तिथे? माहीमची बखर. व्हेरी गुड. माहीमची बखर असे लिहिलं. तर बघा, आपण आता महकावितीची बखर पाहिली. महकावितीच्या बखरमधले जे काही महत्त्वपूर्ण अभ्यासक आहे त्यांची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण काय पाहिलेली आहे, राक्षस
राक्षसता गडीची बखर आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एकंदरीत त्या बखरीमध्ये काय दिलेलं आहे, विजयानगरचा जो काही इतिहास तुम्हाला दिला आहे. तर बघा ह्या बखरी आपल्याला म्हणजे अनेक लेखकांना जे काही इतिहासामध्ये लेखक होऊन गेले, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी, तुमचं पेन, जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला शिवाजी महाराजांवर, तुम्हाला जर शिवाजी महाराज समजून घ्यायचं असेल आणि एकदम कमी पानाचं आणि एकदम स्टँडर्ड बुक किंवा तुम्हाला एकदम काय म्हणू शकतात असं ब्रिलियंट बुक वाचायचं असेल, क्वालिटी मटेरियल जर वाचायचं असेल, तर मी कोणत्या पुस्तकाचं नाव सांगितलं होतं तुम्हाला, सांगा कोणत्या पुस्तकाचं नाव सांगितलं होतं? कोणाला आठवण आहे? जे रेग्युलर येतात त्यांना आठवण आहे. कोणतं पुस्तक सांगितलं बघा. तर आता आपला बखरीचा अजून एक काय फायदा आहे, थोडंसं आपण वेगळ्या अनुषंगाने समजून घेऊया. तर बघा, जे काही इतिहासाचार्य आहेत, जे कोणी अभ्यासक आहे, जे कोणी इतर लेखक आहे, तर त्यांनी काय केलेले आहे, हा बखरीचा संदर्भ घेऊन काय केलेले आहे, काही पुस्तकं लिहिलेले आहेत. आता बघा, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की शिवाजी महाराज समजून घ्यायचं असेल एकदम स्टँडर्ड मटेरियल कोणतं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं शिवाजी कोण होता, गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे मटेरियल, मी हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं होतं. ते पुस्तक आज मी तुम्हाला दाखवायला आणलं आहे. फक्त 72 पानांचं पुस्तक आहे, 72 पण नाही, एक 70 पानं, जे आता दिवाळीत वगैरे ज्यांना शिवाजी महाराज समजून घ्यायचंय, वाचायचंय, तर हे बघा असं पुस्तक जे आहे बघा. आता हे पुस्तक मी तुम्हाला काय दाखवतं, का दाखवतेय, हे मी तुम्हाला का दाखवतेय पुस्तक, शिवाजी कोण, एक शिवाजी कोण होता, कोण आहे याचे, गोविंद पानसरे. कोण आहे, ठीक आहे. आता हे काही तुम्हाला परीक्षेत विचारणार नाही कारण आपल्या अभ्यासाला नाही, पण हे सांगण्याचा उद्देश काय आहे की ह्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, बखरीचा संदर्भ दिलेला आहे ह्या पुस्तकामध्ये. तर कोणकोणत्या बखरी सांगितल्या आहेत, सभासदांची बखर, कारण शिवाजी महाराजांविषयी लिहायचं, मी तुम्हाला सांगितलं की सभासद जी काही बखर आहे ती कशावर आहे, शिवाजी महाराजांवर आहे. आणि ती बखर महत्त्वपूर्ण का ठरते, कारण ती समकालीन अशी बखर आहे, म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा जिवंत होते त्याच काळामध्ये ते लिहिली गेली आहे, म्हणून तिचं जे महत्त्व आहे ते दुय्यम होतं, अधिक होतं. तर त्याचे सभासद बखर म्हणू नका, महकावितीची बखर म्हणू नका, याचे संदर्भ जे काही आहे ह्या पुस्तकात आलेले आहे. तुम्हाला काही संदर्भ मी वाचून दाखवू शकते, ठीक आहे. कोणते कोणते संदर्भ आले आहेत हे पुस्तक मी पूर्ण वाचलं आहे, त्याच्यामुळं ते संदर्भ मी तुम्हाला इथे सांगू शकते, ठीक आहे. औरंगजेब वगैरे हे सगळे प्रसंग इथे आले, त्याच्यामुळं बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहिल्याच प्रकरणामध्ये. आता बघा, आता महकावितीची बखर आहे, तर महकावितीच्या बखराची जी प्रस्तावना आहे, तर महकावितीची बखर हे जे पुस्तक स्वरूपात पण आलेले आहे, तर याची प्रस्तावना जी काही आहे विखा राजवाडे यांनी लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे, विखा राजवाडे. तर ते काय याच्यामध्ये लिहिलंय बघा, गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशा हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. म्हणजे याला संदर्भ आहे, तर तुम्हाला हे लगेच कळणार नाही की नेमकं काय म्हटलेलं आहे, पण हे मी तुम्हाला सांगते की बखरीनंतर कशा कशा वर्क करत गेले, म्हणजे बखरीचे नंतर काय काय उपयोग ठरले, फायदे ठरले, का ज्यांना इतिहास लेखन करायचं आहे, ज्यांना महान महान व्यक्तीवर लिहायचे, जे जे त्या बखरीच्या याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे किंवा ज्यांच्यावर बखर लिहिले गेलेली आहे, तर काय झालं, त्या पुस्तक रूप म्हणजे त्यांना सुद्धा एक अभ्यासाच्या साठी म्हणा, पुस्तक लिहिण्यासाठी सुद्धा ह्या बखरी ज्या काही आहे हे काय. आता बघा सभासद बखर मध्ये काय दिलेलं आहे, थोडंसं याच्यामध्ये आपण बघूया, ठीक आहे. तर बघा पुणे परागणा प्रांत, परागणा आधी म्हणायचे ना, परागणा प्रांत गाव, अशा यांनी आपण त्याचा संदर्भ घेणार आहोत.
तर बघा सभासद बखरीचं बघतोय. सभासद बखरमध्ये काय काय दिलेलं म्हणजे अनेक गोष्टी दिल्या, पण काय अजून दिलंय बघू. बघा पुणे परागना हे शिवाजीचे वडील. तर शिवाजीचे वडील कोण, त्यांचं नाव काय, शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय. शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय. व्हेरी गुड, शहाजी आहे. ठीक आहे, लिहून घ्या ज्यांना माहित नसेल त्यांनी. तर बघा पुणे परागना ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती. आपल्याला माहिती आहे की शिवाजीचे वडील सुद्धा अगदी लहान वयात दादाजी कोंडदेव यांच्या मदतीने, म्हणजे हे तुम्हाला कामी पण येणार आहे, म्हणजे हे असं डिरेक्टली नाही विचारणार प्रश्न, पण ह्या पुस्तकातलं की हे शिवाजीचा इतिहास आहे आणि सभासद बखर आणि जी काही महकावी तिची बखर आहे तर ती सगळी सभासद बखर आहे. हे पूर्ण म्हणजे शिवाजी महाराजवरच आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराजांचे प्रसंग हे महत्त्वाचं आहे. आणि एक चांगला शिक्षक तोच असतो की जो फक्त एका पुस्तकातून शिकवत नाही, तर तो काय करतो त्याचे वेगवेगळे संदर्भ. बाबा तर बखर शिकवत आहे तर बखरचे दुसरे संदर्भ काय आहे, बखर जो काही संदर्भ आहे त्याच्यावर अजून कोणत्या लोकांनी काम केलेलं आहे, त्याची माहिती कोणत्या लोकांनी गेलेलं आहे, नवरकशाचं पुनर्जीवन केलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर आपल्याला म्हणजे त्या पुस्तकातून मिळतात. म्हणजे समजा एखादा विषय आहे मग त्या विषयाचं अजून दुसरीकडे काय मिळतं, न्यूजपेपरमध्ये काही आलेलं आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे मासिकं येतात, योजना झालं, कुरुक्षेत्र आहे, साधना साप्ताहिक आहे, परिवर्तनाचा वाटसरू आहे, त्यानंतर असे अनेक आहेत ना. तर त्याच्यामध्ये काय येतं का, कारण हे जे काही पेपर सेटर असतात हे यांचं काय असतं, त्या सगळ्यांवर लक्ष असतात. आपण जितकं वाचतो ना त्याच्यापेक्षा 1000 पटींनी त्यांनी वाचलेलं असतं, 1000 पटींनी. म्हणजे आपण समजा फक्त बखरीचा, आपण हे काय बखर वाचायला घेतली नाहीये. एक मिनिट, पक्ष्यांचा आवाज येतोय. म्हणजे काय की आता आपण काय बकरी नाही घेणार आहे ना अभ्यासाला. आता आपल्याला एक जवळपास 7-8 बकरी आहे मोठ्या समजा, ते आपण सगळ्या बकरी अभ्यास नाही करत बसू, पण जे पेपर सेटर असतं त्यांचं बखरही वाचून झालेलं असतं, शिवाजी कोण होता, न्यूजपेपरचं रीडिंग वाचून झालं, त्यांना एक सगळं आकलनच असतं आणि त्या आकलनामधून मग त्यांचं क्रक्स बाहेर येतं की त्यांना वाटतं की हा प्रश्न पण असाच विचारणार की ज्याच्यावर जे विद्यार्थ्यांना जे संदर्भ किंवा ज्याचा एक चांगला अभ्यास आहे जो विद्यार्थी सोडवू शकेल. असं काही पण विचारतील का, नाही. म्हणजे त्यांनी वाचलेलं आहे म्हणून ते त्याच्यातून विचारतील का, नाही. की विद्यार्थ्याचे त्यांना बेसिक एक समग्र आकलन जे काही आहे ते समग्र आकलन याच्यातून पाहायचं आहे. तर मग हे सुद्धा पुस्तक, म्हणूनच जरी हे आपल्याला असं डिरेक्ट विचारणार नाही की हे पुस्तक कोणी लिहिलं, तरी हा पुस्तक आपल्याला महत्त्वाचा आहे शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी. का, कारण सभासद बखर जी काही आहे ती शिवाजी महाराजांवर लिहिलेली गेली आहे. म्हणजे एक प्रकारचं तुम्ही असं म्हणू शकता की शिवाजीचं एक चरित्रासारखंच ते आहे, जरी त्याला स्वरूप तसं नसेल तरी सगळं शिवाजी महाराजांचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण हे थोडंसं आज बघणार आहोत, म्हणून तुम्हाला दाखवायला हे पुस्तक आणलेलं आहे. अगदी 70 एक पानांचं पुस्तक आहे आणि फक्त तुम्ही याची जर किंमत पाहिली तर तुम्ही शॉक व्हाल. म्हणजे आपण अशी चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे. आपण खूप पैसे खर्च करतो पण जी काही पुस्तकं आहेत ती आपण याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करत नाही. तर हे फक्त 40 रुपयाला पुस्तक आहे बघा. घरपोच तुम्हाला हे फक्त 50 रुपयाला मिळतं. जरी तुम्ही कोणत्याही प्रकाशक जे असतात पुस्तक किंवा डेपो त्यांना जरी म्हटलं जवळ असेल तर काही प्रश्नच नाही, पण तुम्ही जर त्यांना ते 50 रुपयामध्ये तुम्ही तर असेच 50 रुपये हे करत असाल तर म्हणजे क्वालिटी, चांगलं मटेरियल, व्हेरी गुड. तर क्वालिटी आणि चांगलं मटेरियल जे काही आहे तर हे मटेरियल आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर आपण याच्यातलं थोडं बघूयात. तर बघा आता हे आपण आधी बघू, पण सभासद बखरीमध्ये याच्या सभासद बखरीतलं जे आहे उल्लेख त्याच्याबद्दल काय आलेलं आहे आपण ते बघणार. ठीक आहे, बघा पुणे परागना. आता परागना याचा अर्थ काय होतो, प्रांत, गाव, विभाग. आधी प्रांत असं संबोधलं जात होतं, जसं आपण आता काय म्हणतो राज्य, जिल्हा अशा यांनी म्हणतो. आणि ही नावं का दिली गेली आहे, कारण एक प्रशासकीय दृष्ट्या कारभार करणं सोपी जावं. म्हणजे गावं, मग नंतर जिल्हा,
महानगरपालिका, नगर परिषद हे सगळं. तर हे आपण का ठेवलंय, ही जी त्रिस्तरीय योजना आहे का आहे, कारण एक प्रशासन व्यवस्थित, एक ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर बघा, पुणे परागना हे शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती. अगदी लहान वयात दादाजी कोंडदेव, हे तुम्ही नाव ऐकलं असेल, जे स्टेट बोर्डला होते त्यांना 4थी मध्ये अख्खा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजच होते, जे स्टेट बोर्ड मध्ये वगैरे शिकलेले आहेत ते. तर लहान वयात दादाजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीने ह्या परागणाची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज घडले तर जिजामाता, त्यांचे वडील शहाजी यांचं भरपूर आधीच खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. कारण जिजामाताने त्यांच्यावर संस्कार केले. त्यांनी आधीच ठरवलं होतं की लहानपणापासून त्यांना तलवारी चालवण्याचं प्रशिक्षण असेल, मल्लखांब असेल, कुस्ती जे काही आहे ते सगळं प्रशिक्षण योग्य प्रकारे दिलं गेलं पाहिजे. आणि बघा त्यांचे वडील, म्हणजे ह्या दोनच ओळीमध्ये किती मर्म आहे बघा. जे फक्त 40 रुपयाला दिसणारं पुस्तक तुम्हाला म्हणजे इतकं डोळे खोलून टाकतं शिवाजी महाराजांविषयी. आपल्या ज्या काही धारणा बनल्या आहेत, मग धर्माविषयीच्या धारणा असेल, हिंदू मुस्लिम विषयीच्या धारणा असेल, जमिनीविषयीच्या धारणा असेल, हे सगळं आपलं तोडून टाकतं हे पुस्तक. त्याच्यामुळे हे खूप अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. अनेक शाळांमध्ये हे पुस्तक वाचायला सुद्धा दिलेलं आहे. तर बघा, तर आपल्याला अजून याच्यातून काय समजतं, ह्या दोन ओळी म्हणजे पुस्तक कशा पद्धतीने वाचावं हे पण कळालं पाहिजे. कारण काय आहे, याच्यातून अनेक पैलू उलगडतात. तर याच्यातून आपल्याला एक दुसरं काय समजतं की त्यांचे जे वडील होते ते लहानपणापासून त्यांचा एवढा मोठा दूरदृष्टिकोन होता की त्यांनी लहानपणी शिवाजी महाराजांना काय पाहायला बोलवलं होतं, ज्याच्यावर ज्यांची जहांगीरदारी होती. तर बाबा शिवाजीला बोलवलं की बाबा त्यांनी हे पुणे प्रांत पाहावं, हा सगळा परिसर पाहावं, हे शिकावं सगळं. त्या उद्देशाने काय केलेलं होतं, दादाजी कोंडदेव त्यांचे जे काही सहकारी होते त्यांच्या मदतीने ही सगळी व्यवस्था कशी चालते, काय चालते, गड किल्ले, हे सगळं त्यांच्या आई वडिलांनी, त्यातल्या त्यात जिजामातांनी हे पाहिलं होतं. आता हे कुठं दिलेलं आहे, सभासद बखरीमध्ये. कुठं दिलं आहे, तर हा परागणा मोंगल म्हणजेच मुघल व आदिलशाही यांच्या सरहद्दीतला प्रदेश होता. तर असा प्रश्न येऊ शकतो की सभासद बखरीत जे काही सभासद बखरीनुसार पुणे परागणा हा खालीलपैकी कोणाच्या सरहद्दीवरील प्रदेश होता, तर मुघल व आदिलशाही. आपल्याला माहिती आहे की त्यांचं इथे काय होतं, आधी राज्य होतं. आता बघा, ह्या प्रदेशात वारंवार स्वाऱ्या व्हायच्या, आक्रमणे व्हायची, शहरे गावं काय होती की भस्मात होती, वस्त्या उजडत होत्या. सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे. तर ह्या प्रकारे जे काही बघा, म्हणजे बखरीचे बघा याच्यावरून अभ्यास करून पुस्तकं, वर्णन, म्हणजे जे हे आहेत शिवचरित्र, म्हणजे शिवाजी महाराजांवर लिहिले लोकांनी चरित्र. पण पुरंदरे जे होते, काय पुरंदरेंचं ना, हा बाबासाहेब, तर बाबासाहेब पुरंदरे जे होते तर त्यांनी सुद्धा बखरीचे संदर्भ घेतले. आता एखादं जण जेव्हा लिहितो एखादी गोष्ट, पूर्ण आपल्या मनातून नाही लिहित ना, किंवा त्याला स्वप्न पडत नाही किंवा त्याला असं दिसत नाही, तर तो व्यक्ती वेगवेगळे संदर्भ घेतो. मग आता समजा मला, आता उदाहरणार्थ मला आदिलशहाविषयी काहीतरी लिहायचं आहे, माझ्या मनात येईल ते मी लिहिणार आहे का? अर्थातच नाही. तर मी इतिहासात डोकवेल, इतिहासामध्ये आदिलशहाची माहिती कुठं कुठं दिली आहे, कोणत्या कोणत्या व्यक्तींनी आदिलशहाची माहिती लिहिली आहे, मग बखरीमध्ये आहे का, कशामध्ये आहे का, मी ते सगळं शोधेल. म्हणजे काय करेल, संदर्भ जमा करेल. आता हे मी का सांगते, कारण PhD जेव्हा तुम्ही PhD करता तेव्हा तुमचं नवीन थिसिस समोर येणार आहे. तर तुम्ही समजा एखाद्या विषयावर PhD करायचं ठरवलं, तर समजा उदाहरण घेते फक्त, आता आदिलशाह समजा मला करायचं, तर मी काय करणार, आधी संदर्भ जमा करणार. संदर्भ, मला काय रेकॉर्डिंग्स मिळतात का, जुने वृत्तपत्रांमध्ये काही आलेलं आहे का, काही मासिकांमध्ये आलेलं आहे का, नियतकालिकांमध्ये आलेलं आहे का, कोणकोणती पुस्तकं आहे, गाईड कोण आहे, अभ्यासक कोण आहे. तर मी हे काय करेल, याची सूची बनवेल. याला काय म्हणतात, संदर्भ सूची. हे तुमच्या PhDला महत्त्वाचं आहे, म्हणजे हे प्रोसेस. तर बाबासाहेब पुरंदरे असेल कोणी, ते काय करतात, संदर्भ जमा करतात. मग काय असतं काम, की त्या संदर्भामधून ती माहिती काढणे, संशोधन करणे आणि मग स्वतःच्या आकलनानुसार, अभ्यासानुसार मग ते लिहिणे. तर ते असतं थिसिस. आणि मग तुमचे असे 4-5 वर्षाचे जेव्हा प्रबंध तयार होतात तेव्हा तुमचा प्रबंध येतो पूर्ण, आणि मग
त्यानंतर तुमची जी काही PhD आहे त्या विषयावरची ती तयार होते. ठीक आहे, तर बघा आता आपण अजून काय आहे याच्यामध्ये बघूया. समजलं इथपर्यंत? क्लिअर हो की नाही? काही हे असेल तर विचारून घ्या. आवाज येतोय व्यवस्थित इथपर्यंत? ठीक. तर बघा नेक्स्ट काय आहे, हे आपल्याला अभ्यासाला जरी नसलं तरी लागणार आहे हे पुस्तक. ठीक आहे, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी दिवाळीत घेऊन वाचून टाका. पण शिकवायला पण इथे आपण घेणार आहोत. ठीक आहे, ओके. तर बघा नेक्स्ट, वस्त्या उजाड होऊन जंगले माजली होती, त्यातून कोल्हा, लांडगे व इतर रानटी श्वापदे सुद्धा माजली होती, असं याच्यामध्ये उल्लेख दिलेला आहे. तर बघा आता शेतीच्या व शेतकऱ्याच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादाजी कोंडदेव ह्या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. एक दादाजी कोंडदेव यांचं नाव माहीत पाहिजे. आणि लहानपणापासून शिवाजी महाराजांनी कुठली व्यवस्था पाहिली, कुठे कुठे हे झाले ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर हा प्रश्न तर तुम्ही म्हणाल मॅडम शिवाजी महाराज आपल्याला सिलेबसमध्ये नाही, कुठून आले? तर याचा संदर्भ आहे सभासद बखर. सभासदांची जी बखर आहे ती, आणि तुम्हाला हे अभ्यास हे पण आहे ना, सभासद बखर साहित्य कृतीमध्ये आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज त्यांच्या जीवनातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना होत्या, म्हणजे औरंगजेबचा वध, आदिलशहा, व्यंकोजीची भेट आहे, राज्याभिषेक, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला डायरेक्टली शिवाजी महाराज नाही पण इनडायरेक्टली शिवाजी महाराज आहे का? सभासद बखरीमुळे. कारण सभासद बखर म्हणजे तुम्ही असं समजा शिवाजी महाराजांचं एक प्रकारचं चरित्रच आहे ते, जरी हे असेल तरी. त्याच्यामुळं थोडं शिवाजी महाराजांचं आपण याच्यामध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, येस मॅम, ओके. ठीक आहे, काही समजलं नाही लगेच मेसेज करा. त्याच्यामुळे लाईव्ह कॅसेसचा हा फायदा होता. जर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकतो म्हटलं तर ही सुविधा नसते, तुम्ही विचारू शकत नाही. मग पॉज केलं, चहा पिऊ दे, झोप काढू दे, आईने बोलवलं इकडं जा तिकडं जा. लाईव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे लाईव्ह आहे, हे तुम्ही स्टॉप करू शकत नाही. मी बोलते तुम्ही मला स्टॉप करू शकता का असं बटन दाबून? नाही करू शकत. ठीक आहे, त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर्स करा. टाइम असतो, सिरियस, सगळ्यात महत्त्वाचं कसं सिरियसनेस असतो तुम्हाला. ठीक आहे, तर आता आपण बघू. हे पुस्तक त्याच्यासाठीच आपल्याला महत्त्वाचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 40 रुपीजचं पुस्तक आहे, फक्त घेऊन घ्या. तुमचं एक व्यक्ती म्हणून सुद्धा शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि फक्त एक 70 पेजेसचं आहे. ते तुम्ही म्हटलं सिरियसली म्हटलं का आज रविवार आहे आणि ते इतकं इंटरेस्टिंग आहे, तुम्ही सकाळी बसले तरी संध्याकाळी वाचून होईल असं ते पुस्तक आहे. इतकं छान लिहिलेलं आहे, इतकं छान मांडणी बॅलन्सली त्यांनी लिहिलेलं आहे. तर ठीक आहे, आपण क्लासमध्ये पण घेणार आहोत त्याच्यातला काही भाग. तर बघा नंतर आता सभासद बखरीतला आपण हे बघणार आहोत. तर हे थोडंसं आपण सभासद बखरीचा जो काही भाग आहे आपण त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, बोर्डला पण राऊंड काय होतं. तर आपण महकावी तिची बखर झाली, राक्षस तिची बखर झाली, पेशवेकालीन पण पाहिलं आपण त्या दिवशी. तर आपण सभासद बखर जे काही आहे, सभासद बखरचा थोडा भाग जो काय आहे तर काही दिवस आपण हा घेऊ आणि काही दिवस आपलं जेव्हा मी जात चोरली ते कंटिन्यू करू. पात्रसभात पाठ करायचे त्या दिवशी लिहून दिलेले. ठीक आहे, तर बघा आता शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादाजी कोंडदेव ह्या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. त्यानंतर उद्ध्वस्त झालेली जी काही गावे आहे ते शिवाजीने कोलनामे घेऊन पुन्हा वसवली. म्हणजे आधी काय व्हायचं बघा, एक प्रांत आहे तर तुम्ही इमॅजिन करा की आता जसं पुणे आहे ते तसं नसणार आहे. खूप सारी रिकामी जागा, खूप सारे गावं, गावं असणार आहे. शहरे तर नव्हती त्या काळात. वस्त्या, शेती, मोकळी जमीन, अंगण, असं म्हणजे पूर्वीचं जे काही आहे ते पुणे. ठीक आहे, आता बघा तर तो जो काळ होता तो सारखं आक्रमण, स्वाऱ्या, सैनिक जाणं येणं. तर तेव्हा सैनिक काय करायचे ना, अशा रस्त्यातून नव्हते जात. म्हणजे तेव्हा डांबराचे रस्ते नव्हते पण मातीचे तर रस्ते आहेत ना, तिथून नव्हते तर ते कुठूनही त्यांचे घोडे पडवायचे, शेतातून घेऊन जायचे,
कसेही म्हणजे काही पडलेलं आहे नाहीये त्यांना परवा नव्हती, त्याची कारणं सुद्धा याच्यामध्ये दिलेली आपण ते बघू. ते त्याची कारणं बघू आणि ते डिटेलमध्ये बघू. मी तुम्हाला थोडी वरची म्हणजे थोडी माहिती सांगते. तर आता मग शिवाजी महाराजांनी काय केलं की हे जिथं जिथं हे सगळं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर काय होतं की जंगली श्वापदं सुद्धा होती. तुम्हाला माहित आहे की जंगली डुक्कर ते किती जास्त शेतात शेतकऱ्यांचं नुकसान करतात. त्याच्यानंतर कोल्हे, लांडगे, त्याच्यानंतर हे जे सगळे प्राणी आहे, तर अशा प्रकारे काय झालं की उद्ध्वस्त ह्या सगळ्या गोष्टींमुळे गावं जमिनी. तर त्याच्यामुळे काय केलं की शिवाजी महाराजांनी हे सगळं बसवलं. नव्याने जमीन कसायला येणाऱ्याला बी बियाणे त्यांनी दिली आणि औत फाट्यास मदत करून सुद्धा शेती प्रोत्साहन म्हणजे शेतीमध्ये काम करायला त्यांनी प्रोत्साहन दिले आणि नवीन लागवडीस आणलेले जमिनींना सुरुवातीची 4-5 वर्ष महसूल सुद्धा कमी ठेवला. महसूल म्हणजे आपल्याला जो काही गावकऱ्यांना थोडाफार टॅक्स द्यावा लागतो, कर, तेव्हाही कर होते पण ते खूप कमी. अशा प्रकारे जे काही होते ते ठीक आहे. तर बघा आता एक थोडीशी सुरुवात याची बघूया. तर बघा आता हे थोडंसं वर्णन बघूया कसं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. शिवाजी महाराज आपल्याला इनडायरेक्टली शिकायचेच आहेत. तर बघा आता आपण एक थोडंसं शिवाजी महाराजांविषयी ह्या निमित्ताने बघणार आहोत. तर बघा एक आगळा वेगळा राजा शिवाजी. आता बघा इतिहासामध्ये असंख्य राजे होऊन गेले, बरोबर आहे. तुम्हाला त्याच्यामधले कोणकोणत्या राजांचे नाव आठवतात म्हणजे ज्यांनी खूप चांगलं काम केलंय बाबा? कोणकोणत्या सांगा बरं, चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. तर बघा डिटेल मध्ये बघूया. ठीक आहे. बघा शिवाजी महाराजांचं काय इतकं महत्व आहे, का का असे तर असंख्य राजे होऊन गेले, म्हणजे शिवाजी महाराज राजांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर बसवलं का, त्याचं कारण काय तर आपण ते बघूया. बघा तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालेलं आहे. शिवचरित्रच्या स्वरूपात असेल, पोवाड्यांच्या स्वरूपात असेल, आपल्याला जो अभ्यासाला भाग आहे पोवाडा, त्याच्यानंतर तमाशे, तर ह्या वेगवेगळ्या जे काही लोककला प्रकारामध्ये आहे शिवाजी महाराजांना लिहिलं गेलेलं आहे, तिथं व्यक्त केलेलं गेलेलं आहे. कथा असतील, कादंबऱ्या असेल, नाटक असेल, तमाशे असेल, गाणी असेल, पोवाडे असेल. शिवाजीचा पोवाडा, शिवाजी महाराजांवर पोवाडा कोणी लिहिला? महत्वाचा प्रश्न आहे तो. व्हेरी गुड. शिवाजी महाराजांवर पोवाडा हा जशाचा तसा प्रश्न येतो, अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातो. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला हे सेट नेट व्यतिरिक्त इतर परीक्षेबद्दल कसं माहित? तर मी इतर पेपर सुद्धा ॲनालिसिस करत असते. पोलीस भरतीला काय आलेलं आहे, SSC सीजीएलला काय आलेलं आहे, बँकिंग याच्यामध्ये करंटमध्ये काय विचारतात आहे, म्हणजे ट्रेंड लक्षात येतो ना की पेपर सेटर कशा पद्धतीने चालले आहेत. ते सगळे जे जे पेपर झाले ते मी बघत असते की त्यांचा ट्रेंड काय आहे. आणि काही प्रश्न जे आहेत ते हमखास प्रत्येक परीक्षेला विचारतात. जसं की पाणिनीवर प्रश्न असतो, कौटिल्यावर प्रश्न असतो, ते सारखे तुम्हाला असणार म्हणजे असणारच. त्याच्यामुळे माहीत होऊन गेलं की हे प्रश्न तर असतातच बऱ्याच परीक्षेला. त्याच्यामुळं तर हा जो प्रश्न आहे शिवाजी महाराजांवर पोवाडा, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली, असं आपण काही ठिकाणी GK वर प्रश्न असतो, कोणी शोधली? शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? हा प्रश्न तर विचारतातच. समाधीचा शोध कोणी लावला? कोणी लावला? महात्मा फुले. हे आपलं पाठच पाहिजे किंवा माहीतच पाहिजे, लिहून घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? महात्मा फुले. आपल्याला माहित पाहिजे, इतकी महत्त्वाची व्यक्ती. आणि लोक काय करतात, जय शिवाजी जय शिवाजी टिळा लावणार, फेटा बांधणार, गावभर फिरणार. शिवाजी महाराजांची समाधी जिथं जाऊन तुम्ही फोटो काढता, सेल्फी घेता, इंस्टाग्रामला टाकता, सोशल मीडियाला टाकता, तेच तुम्हाला माहित नाही.
याला काय म्हणायचं मग? याला काय म्हणायचं? खरंच आपण किती जाणतो शिवाजी महाराजांना? व्हेरी गुड प्रगती. तर अशा काय म्हटलं, खरंच मग आपण किती जाणतो? आपण खरंच जाणतो का की नुसतं फॅशन म्हणून शिवाजी महाराजांना बघतोय? असं करतोय का आपण? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर बघा, तर आता अत्यंत चांगल्या पद्धतीने समजा, कोणी अबसेंट राहू नका. सभासद बखर मधलं काहीही येऊ देत, काहीही, ते तुम्हाला येईल त्याचं उत्तर. ठीक आहे. कारण हे बघा, सभासद बखर आपण डिटेलमध्ये का पाहणार आहोत? कारण हे आपल्याला साहित्यकृती पण आहे. म्हणजे आता तुमचं जेव्हा मी जात चोरली होती आणि सभासद बखर याला काय लागणार आहे? टिक मार्क लागणार आहे. एकूण आपल्याला किती साहित्यकृती आहे वाचायला घटक 10 मध्ये? हां 10 आहे ना, तर त्याच्यामधले 2 तुमचे टिक मार्क होणार. जेव्हा मी जात चोरली, सभासद बखर, आज्ञापत्र पण आहे आपल्याला नंतर. ठीक आहे. तर हे आपलं मग होऊन जाणार. आज्ञापत्र म्हणजेच काय आहे? शिवाजी महाराजांवरच आहे ना, तर तुमचे 2 घटक हे जर व्यवस्थित केलं तर होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज आपल्याला बघायचे. ठीक आहे. आता इथं म्हणून तुम्ही आता हे जे आपले सेशन्स चालणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणीही अबसेंट राहू नका, कोणीही लेट येऊ नका. कारण हे जे पुस्तक आहे ते क्रक्स आहे. तुम्हाला पूर्ण त्याच्यातला क्रक्स आणि परीक्षेच्या संदर्भाने जे काही महत्त्वाचं आहे ते तुम्हाला इथे शिकवणार आहे. विशाल राठोड तुम्ही येता जाता 1 तासाने जॉईन, तर असं करू नका. तुमचं जे जॉबचं ठिकाण आहे त्यांच्याशी थोडंफार बोलून वगैरे काय ॲडजस्ट होतं ते बघा. ठीक आहे. तर बघा, आता तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांवर आजपर्यंत बरंच लिखाण झालंय. म्हणजे सगळ्या माध्यमातून कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे सुद्धा लिहिले गेलेले आहे. गाणे असेल, पोवाडे सुद्धा, इतिहास, चरित्र, तर इत्यादी वाङ्मयाचे जेवढे प्रकार आहेत, मराठी वाङ्मयाचे जेवढे काही प्रकार आहेत, आपण हे कशामध्ये बघतो? सगळं लोकसाहित्यामध्ये बघतो. हे सगळ्यांवर काय आहे? शिवाजी महाराजांविषयी लिहून घेतलेलं आहे. बखर सुद्धा. तर त्या सर्व वाङ्मय प्रकारामध्ये शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेलेला आहे. चित्रपट सुद्धा निघालेले आहेत. आणि आता एक नवीन चित्रपट येतोय, माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं तो रितेश देशमुख करतोय. त्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळे, असं माझं कन्फर्म माहीत नाही, पण एका माहितीनुसार असं येऊ शकेल भविष्यामध्ये पिक्चर, त्याच्यावर काम चाललेलं आहे. तर व्याख्यानेही खूप झाली शिवाजी महाराजांवर आणि होत आले, सतत होत असतात व्याख्याने. ठीक आहे. पण एवढं सारं होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी पूर्णता इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे काय आहे की जे काही अशा अनेक गोष्टी आहेत की जे आजही प्रकाश झोतात आलेल्या नाही, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. तर इतिहास कसा रंगवला गेलेला आहे? आता जेव्हा अभ्यासकांना आपण विचारतो किंवा जेव्हा आपण इतिहासाचार्यांना विचारतो की सर आज इतिहास परत लिहिण्याची गरज आहे का? तर हो, इतिहास परत लिहिण्याची गरज आहे. कारण इतिहास कोणी लिहिलेला आहे? जे सत्तेत होते, ज्यांना आपला स्वार्थ साधायचा होता, त्यांनी लिहून घेतलेले आहे इतिहास. त्यांच्या पद्धतीने इतिहास समोर आलेला आहे. इतिहास म्हणजे फक्त राजे राजवाड्यांचा इतिहास आहे का? नाही. त्याच्यात जी जनता होती, जी सामान्य जनता होती, जी घुसमटलेली जनता होती, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, त्यांचा इतिहास कुठे आहे? त्यांचं म्हणणं, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणीमान, त्यांची जी काही कल्चर आहे ते कुठे आहे? तर मग आपण म्हणू शकू का जो काही इतिहास आहे तो हे आहे? म्हणजे एक हे आहे, त्यांचं नाव मला आता लगेच आठवत नाही, त्यांनी आता एक पुस्तक लिहिलं आहे, सांगेल मी, म्हणजे त्यांचा चेहरा मला आठवतोय पण नाव आठवत नाही. तर त्यांनी अशा लोकांवरचा जो काही इतिहास आहे तो लिहिलेला आहे. तर त्यांचं हेच म्हणणं आहे. तर मग हे वाक्य धरूनच की शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे पोर्ट्रे करायला पाहिजे किंवा ॲक्च्युअलमध्ये शिवाजी महाराज माणूस म्हणून कसे होते तसं नाही. कोणी जातींचा स्वार्थ साधून शिवाजी महाराजांना लिहिलं आहे, कोणी कशा पद्धतीने लिहिलंय, कोणी कशा पद्धतीने लिहिलंय, किंवा फक्त हिंदू धर्माच्या दृष्टीने फक्त हिंदू राजा. पण खरंच शिवाजी महाराज फक्त हिंदू राजा होता का? त्याचे जे सहकारी होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक होते, मग त्यांचं काय? हे सगळं जे काही आहे तुम्हाला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजण्यास मदत होणार आहे. तर बघा, लोकशाहीत राजाचे कौतुक. आता शिवाजी महाराज जेव्हा राजा होता तेव्हा लोकशाही होती का? लोकशाही होती का? हां, व्हेरी गुड. तेव्हा काय होती? राजेशाही, ज्याला आपण सरंजामशाही असं सुद्धा म्हणतो. म्हणजे काय की
वंश परंपरेने किंवा लढाया करून जो कोणी राजा होतो मग तो राज्य करतो. जितके किल्ले तितकं त्याचं क्षेत्र मोठं आपण त्या दिवशी पाहिलं होतं. आता कसं लोकशाही की बाबा प्रत्येक व्यक्तीचं वोट होणार आणि त्या वोटिंगमधून ज्याला सगळ्यात जास्त मत मिळेल ती लोकशाही. म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमधून निवडून दिलेल्या प्रतिनिधीतून ते लोकशाही असते. ठीक आहे. पण आता ह्या लोकशाहीमध्ये राजेशाहीच्या राजाचं कौतुक काही खरंच एक आश्चर्याची गोष्ट आहे. तर का बघू. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. आता नाहीये पण ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता म्हणजे राजेशाहीसारखा. आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली. राजे रजवाडे नाहीसे व्हावे म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबर केले. राजेशाहीतून मोडून त्या जागी आपली लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरेच केले. शिवाजीने स्थापन केलेले राज्याचे शिवाजीनंतर कमी झाले. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून राजेशाही हे स्वीकारण्यायोगी व चालू ठेवण्यासारखी समाजव्यवस्था नव्हती. कारण राजाचाच मुलगा राजा व्हायचा, बाकी लोकांना संधीच नव्हती. म्हणजे फक्त एखाद्याच्या पोटी जन्म घेतला म्हणून काही त्याची ती काय म्हणू शकतो आपण ती कॅपॅसिटी एक राजा होण्याची ती सिद्ध होत नाही. मग बाकी लोकांचं काय, बाकी लोकांच्या मतांचं काय, प्रत्येकाला मिळणाऱ्या संधीचं काय, असे अनेक प्रश्न जे काही होऊ राहिले. आणि आतापर्यंत शिवाजी महाराज अपवाद आहे, पण इतर जे काही राजे झाले ते आपल्याला जुलमी, स्वतःचा विचार करणारी, स्वतःच्या नफ्याचा विचार करणारी, अन्यायी अशा प्रकारच्या राजांची आपल्याला जी काही आहे ती प्रतिमा काय होते दिसून येते. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाहीत साम्राज्यशाही बरोबर भारताला सरंजामशाही जी काही आहे टिकाव धरू शकली नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही आणि राजेशाही टाकाऊ समाज व्यवस्था ठरते हे पुन्हा दिसते. त्याची कारण आपण जाणली की राजेशाही सरंजामशाही का कामाची नाहीये, लोकशाही कशी महत्वाची आहे. मुद्दा काय आहे की मग ह्या आधुनिक लोकशाहीमध्ये एका राजाचा उदो का व्हावा. त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात काय असं होतं की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायी आहे. म्हणजे राजेशाही मधला एक राजा, सरंजामशाही मधला एक राजा, लोकशाहीमध्ये असलेले लोक त्याचा का उदो करतात किंवा त्याला का आठवतात, त्याची पुण्यतिथी, त्याचा जन्मदिन सगळं का साजरं करतात. का तसे राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजऱ्या करत नाही. करतात का इतर राजाची, आठवतं का? म्हणजे ठीक आहे अशोका म्हणजे एक दोन चार सोडले अपवाद, पण बाकीच्या राज्यांची करतात का जयंत्या मयंत्या वगैरे? सांगा, तुम्हाला आठवतं का? अजून आपण कोणत्या कोणत्या म्हणजे शाहू काही महाराज सोडले, शाहू महाराज वगैरे किंवा काय, मग करतो का आपण? नाही. एक अपवादात मग 4-5 नावं सोडले तर त्यातल्या शिवाजी महाराजला जास्त हे करतो आपण. तर राजाचे जे कोणी हयात वारस असतील ते कदाचित करत असतील. म्हणजे काही राजे असतील बाबा, ते कोणते वारस बिरस असतील त्यांचे ते करत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राज्यांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे ते साजरे करत असतील. परंतु शिवजयंती म्हणजे एक आता असा राज्याचा आणि राष्ट्राचा एक विषय होऊन बसलेला आहे. तर काय की क्वचित, परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात, जितक्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कोणत्याही राज्याच्या बाबतीत घडत नाही. कळतंय? असे का व्हावे? तुम्हाला कधी विचार पडलाय का? तुम्ही अशा पद्धतीने कधी विचार करून पाहिला आहे का? पाहिलाय का असं तुम्ही विचार करून? का बाबा फक्त शिवाजी इतकं काय वेगळं केलंय? ठीक आहे, फक्त स्वराज्य स्थापन केलंय किंवा काय,
एवढंच, बाकी काय मग. तर बघा, तर इतर राज्यापेक्षा ह्या राज्यात काय वेगळे होते ज्यामुळे असे घडत आले आहे. तर शिवकालीन आणि त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राज्यांपेक्षा शिवाजीत असे काय वेगळे होते हे वेगळेपण समजून घेतलं तर शिवकालाचा आणि शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. तर बघा, पहिली गोष्ट, राज्य संस्थापक. स्वराज्याची निर्मिती आपण जे म्हणतो, आपल्याला इतकंच माहिती आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं होतं. बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेला, गादीवर बसलेला, हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. कळतंय तुम्हाला? म्हणजे काही वारशाने तो हे झालेला, म्हणजे अशा प्रकारे खूप त्याला वंश परंपरा होती आणि त्याच्यातून तो असं झालेला आहे. म्हणजे काही वारसदार सारखा तसा नव्हता की शिवाजी हा कोणी अगोदर तयार केलेल्या, गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पीठावर रेघोट्या उठवणे सोपे असते, त्याचे फारसे कौतुक, त्यात काहीसे कौतुकस्पद कोणती गोष्ट नसते. वारसा हक्काने बनलेले अनेक होऊन गेले राजे, ते आपल्याला माहिती आहे. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता, तर काय केलं होतं त्याने, राज्य निर्माण केलं होतं. आणि तो काय होता, राज्य संस्थापक होता. कोण होता तो? राज्य संस्थापक. थोडे पॉइंट्स पण याच्यासोबत आपण तुम्ही लिहून घ्या. काय होता? राज्य संस्थापक होता. म्हणजे राज्य संस्थापक म्हटले की इतर पॉइंट्स तुम्हाला पटकन दिशी काय व्हायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. आता राज्य निर्माण करणे सोपे नव्हते आणि नसते, शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे याच्यामध्ये काय असतो, खूप फरक असतो. शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. बघा, आता ह्या किंवा त्या जी काही आपण शाही म्हणतो ना, राजेशाही असं, तर ह्या किंवा त्या शाहीची इतबारे चाकरी करावी आणि किंवा दरबारची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि तसे करून इनाम मिळवावे. म्हणजे कोणी म्हणतं तसं वागायचं, भ्रष्टाचार करायचं, लोडणं घालायची, लोटांगणे घ्यायची, किंवा त्याला एक शब्द आहे लाडघोटेपणा करणे, भ्रष्टाचार करणे. म्हणजे स्वतःची विवेक बुद्धी न वापरून फक्त इमान मिळावं, काहीतरी पद मिळावं म्हणून जसं पाहिजे तसं करणे. तर अशामुळं काय झालं की अनेक जे इतर राज्य होते त्यांनी जहांगिरी मिळवली आणि त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मांडली. म्हणजे लोकांचं काही होऊ दे, लोक मरू देत, जगू देत, लोकांच्या शेतांची नुकसानं होऊ देत, मुलं बाळ मरू देत, काही होऊ दे, आम्हाला काही लेणं देणं नाही. आम्हाला काही इनामं मिळाले, आमची जहांगिरी मिळाली, आम्ही राज्य करणार आणि मरणार, असं इतर राजे लोकांचं होतं. त्या काळात, अशा काळामध्ये जेव्हा असा काळ होता जेव्हा कोणाला कोणाची पर्वा नव्हती, कोणी जगलं मेलं, खाणं पिणं काही पर्वा नव्हती, तर अशा काळामध्ये काय आहे की शिवाजी महाराजांनी राज्य स्थापनेची मनीषा जी काही आहे, इच्छा, त्याचा विचार केला आणि नीट योजना राखली. बघा तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाया बघा, औरंगजेबला हे असेल त्याचं वध असेल, गमिनी कावा ऐकला ना, किती फेमस आहे तो, म्हणजे अशा अनेक गोष्टी, कुलाबा असेल सगळं. तर हे काय होती, एक रणनीती होती महाराजांची. महाराज असेच गेले आणि लढाई करून आले असं नाही, खूप प्लॅनिंग होती. म्हणजे बघा ना, शिवाजी महाराजांनी ते त्या काळात होऊन गेले, पण ते आजही त्यांचं अनेक गोष्टी आपल्याशी सुसंगत आहे. आपल्याला जीवन कसं जगावं, म्हणजे त्यांची ही जी प्लॅनिंग आहे आपल्या आयुष्यात पण महत्त्वाची आहे ना. म्हणजे आता आमच्या परीक्षा आहेत, तर मी कशी रणनीती आखावी, मी कसं प्लॅन करावं हे आपण शिकूच शकतो की. तर तसा व्यवहार केला आणि त्यांनी राज्य स्थापन केले. तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता. काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळाले नाही. म्हणजे काही याच्या अगोदर राज्य होऊन गेले, त्यांनी केलंय थोडंफार चांगलं काम, पण थोडं चांगलं केलं असेल जास्त, पण जेवढं शिवाजी महाराजांना ज्यांना जितकं कौतुक आहे शिवाजी महाराजांचं, जितका उदौदा आहे तितका इतर राजांचा दिसत नाही. शिवाजी महाराजांचं काय होतं, आपले कार्य आपलं राज्य
आता शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राज्याच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणतं होतं? त्यांच्यामध्ये काय वेगळेपणा होता? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला आपले वाटत होते. बघा, ही गोष्ट इतकी जास्त महत्त्वाची आहे की समजा आता उदाहरण म्हणजे ही एक वैयक्तिक नात्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या घरी एखादी व्यक्ती आली किंवा तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती आली की किंवा तुमच्या कुठं पण एक व्यक्ती आली, बरोबर आहे, तर त्या व्यक्तीला आपलं केव्हा वाटतं किंवा चांगलं केव्हा वाटतं? पहिली गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीची काळजी करता, तिला अटेन्शन देता. अटेन्शन देणं म्हणजे काय? तिच्याकडे लक्ष देता. किंवा उदाहरण सांगते, एक सिंपल उदाहरण करते की कोणतीही मुलगी जेव्हा एखाद्या नवीन घरामध्ये त्याच्या सासरमध्ये जेव्हा पाऊल ठेवते किंवा म्हणजे हे आपण असे तुम्हाला हे रीड इन बिटवीन द लाईन्स करता आलं पाहिजे. हा संदर्भ घेऊन तुम्ही जीवनामध्ये कुठं कुठं प्रकाश टाकू शकता. त्याने तुमची काय होणार आहे? पर्सनॅलिटी बिल्ड होणार आहे. आता याचंच मी एक हे दुसऱ्या गोष्टींवर कसा प्रकाश तुम्ही टाकू शकता. आता बघा, उदाहरणार्थ आता सगळं म्हणजे पुष्कळ घरांमध्ये असं होतं की मुलगी जेव्हा सासरी जाते तर मग आता तिचं समजा 4-5 लोक असतील आणि ती पूर्ण वेगळी आहे, ती लहानापासून वेगळ्या पद्धतीने त्यांच्या घरच्या परंपरा सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. खाणं पिणं झोपणं राहणं उठण्यापासून झोपण्यापासून बसण्यापर्यंत सगळ्या गोष्टी काय आहे? वेगळ्या आहेत. ही नवीन व्यक्ती म्हणजे तुमच्या घरात पण कोणी येणार असतील जाणार असतील जे काही असेल तर त्या व्यक्तीला ते घर, आता शिवाजी महाराजांनी काय राज्य, आपण आता इथं घराचा विषय घेऊया की आपण घराला कसं जमू शकतो. ती व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात आली तर तिला काय वाटलं पाहिजे? ते घर आपलं वाटलं पाहिजे ना. ते कसं वाटणार आहे? जेव्हा तिला त्याची जाणीव होईल, जेव्हा तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीची काळजी कराल, त्या व्यक्तीची आवडीनिवडी जपाल, तिची काळजी घ्याल, तिची सगळ्यात महत्त्वाचं तिचा आदर कराल. नाहीतर जर तुम्ही त्या व्यक्तीला फक्त बाबा ही सून आहे आणि आता ही सगळ्यांची काळजी घेणार आणि सगळेच कामं करणार, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणार, पण त्या व्यक्तीचं काय? मग तिला वाटणार का हे घर आपलं आहे? म्हणजे ती जाणीव कधी निर्माण होणार? ती सुद्धा करणार, पण आधी आपण आपली मेजॉरिटी जास्त त्या घरातल्या लोकांची जी काही मेजॉरिटी जास्त असल्यामुळे आणि त्यांना कुठे ॲडजस्ट व्हायचं नाही आहे, त्यांचं खानपान बदलणार नाही, त्यांची राहण्याची जागा बदलणार नाही, त्यांना कुठून सोडून यायचं नाही आहे, ह्या गोष्टी काही सगळ्या बदलणार नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या 4-5 लोकांना ती नवीन व्यक्ती आली म्हणून तिला ॲडजस्ट करणं, तिला वेळ तिला वेळ घेऊ देणं, ह्या बाकी सगळ्या गोष्टी काय असणार आहे? खूप सोपी असणार आहे. म्हणून आल्या तिच्यावर आता ती सगळं जबाबदारी टाकेल, ती सगळं करेल आणि प्रत्येक वेळी मग हे माझं आहे आणि मग आमच्या घरी हे आवडतं, तुमच्या घरी ते आवडत नाही, म्हणजे अशा एन नंबर ऑफ थिंग्स. तर मग त्याच्यामुळे त्या व्यक्तीला ते घर कधी वाटूच शकत नाही. मग तसंच आपण आता शिवाजी महाराजांचं की यापूर्वीचे जे राजे होऊन गेले तर त्यांना जनतेशी काहीच लेणं देणं नव्हतं. ते यायचे, लोकांकडून खूप सारा कर घ्यायचे, कर नसले तर त्यांच्या इथलं धान्यच घे, त्यांना मारून बळवून त्यांच्या शेताची नासधूस कर, सैनिक सुद्धा आले तर कशी सैरवेर पडायचे. तर ती त्या गावातली जी जनता आहे, त्या प्रांतातील गावाची अशी दुःखी होऊन गेलेली होती आणि राजे आपापला स्वार्थ सांगून निघून जायचे. म्हणजे ते फक्त नावाला राजे होते, बाकी ते नुकसानकारकच जास्त होते. त्याच्यामुळे त्या जनतेला आहे ना त्यांचं अस्तित्व किंवा त्या ते आपलं राज्य आहे, ते जनतेचं राज्य म्हणून कधी असं वाटलंच नाही. कारण त्या जनतेचा त्याच्यामध्ये विचारच नव्हता होत, त्यांच्या जाणीवेचा, त्यांच्या मनाचा, त्यांना काय पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही तितकं प्रेम दिलं तरच ती तुम्हाला रिटर्न मध्ये तेवढा जीव लावणार आहे, तेवढा प्रेम करणार आहे. तुम्ही फक्त स्वतः स्वार्थ मला हे आवडतं, मला ते पाहिजे, माझ्यासाठी असं करतं, तर ते गोष्टी शक्य नाही होत. कुठलंही नातं, मग राजा आणि प्रजेचं जरी नातं असलं किंवा कुठलंही नातं असलं तर ह्या काही प्रिन्सिपल्सवर ते काम करते. तर याला धरूनच बघा, तर राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला, रयत म्हणजेच आपण स्पेसिफिकली रयत हा शब्द शिवाजी महाराजांच्या काळाच्या संदर्भात आपण बाकी ठिकाणी लोक म्हणतो, प्रजा म्हणतो, तेव्हा हा एक छान शब्द आपण वापरतो की रयत वगैरे हा सगळा शब्द. ठीक आहे, हे बाकी मग कुठून आले बखर शब्द वगैरे अजून त्याचं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, तर काय आहे, तर तिथल्या राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला
जे काही आहे ते राज्य आपलं वाटत होतं, हेच त्याचं वेगळेपण होतं. त्याच्यामुळे जाणता राजा, त्याच्यामुळे शिवाजी राजा, त्याच्यामुळे आपला राजा, त्याच्यामुळे थोर राजा. जाणता राजा नावच आहे, जाणता. हा जाणता शब्दाचा विचार केलेला आहे का? जाणता म्हणजे काय? लोकांच्या मनातलं जाणणारा, ज्याला जाणीव आहे, लोकांवर प्रेम आहे, लोकांबद्दलचा आदर आहे, लोकांना काय हवं काय नाही, लोकांप्रती आदर आहे, लोकांप्रती रिस्पेक्ट आहे, लोकांप्रती जिव्हाळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं काय झाला तो जाणता. हे बघा ना, वेगळंच नाव आहे. हे तुम्हाला दुसऱ्यांना लावताना दिसतंय का? जाणता म्हणजे जाणीव असलेला, जाण असलेला. समजलं? इतकं सारं एक्सप्लेन केलं, खूप मायन्यूट लेवलवर डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला, आणि हाच पैलू तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा वापरू शकता. म्हणजे आपण जे काही शिकतो हे काही असं काहीतरी परग्रहावरचं नाही शिकत, आपण आपलंच शिकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरूनच आपल्याला आपली पर्सनॅलिटी एक व्यक्ती म्हणून सुद्धा काय आहे, बिल्ड करायची असते. ठीक आहे. आता बघा, खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्यासाठी सर्वोत्तम कसोटी किंवा सर्वोत्तम परीक्षा कोणती आहे, की एखादं राज्य चांगलं आहे की वाईट आहे, हे कसं ठरवणार? की ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपले आहे असे वाटणे, ते राज्य उत्तम समजावे. म्हणजे काय? आपलेपणाची भावना, की हे माझं राज्य, हे माझं सुद्धा घर आहे, इथं माझे हक्क आहे, इथं माझं कर्तव्य, इथं माझं काहीतरी चालतं, इथं माझ्या बोलण्याला काहीतरी किंमत आहे, वाव आहे. मी म्हटलं की आज, उदाहरणार्थ, की मी म्हटलं की आज मी भाज्या जे काय, तर समजा 7 दिवस आहे, तर 6 दिवस 5 दिवस तुमच्या आवडीच्या भाज्या बनवते, 2 दिवस माझ्या आवडीच्या भाज्या. म्हणजे माझ्या सुद्धा मताला, माझ्या सुद्धा आवडीला, माझ्या सुद्धा निवडीला विचार आहे. जर त्या निवडीचा विचार झाला तरच समोरची व्यक्ती तुमच्या निवडीचा, आवडीचा विचार करेल, नाहीतर ती काही दिवस करेल, नंतर काय होईल, जी कटुता निर्माण होईल, तिला ते नको नकोसं वाटेल. ठीक आहे. बघा, आता आपण साध्या लोकशाही राज्यात राहतो, आपण सध्या आता लोकशाहीमध्ये राहतो. तर जगात अनेक देशात आपल्या देशासारखी लोकशाही आहे, म्हणजे इतर देशात पण आहे लोकशाही. आता ह्या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्य आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटतं का? मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही, असे आपले जे लेखक आहेत मगाचे. कोण आहेत लेखक? पानसरे. तर ते त्यांच्या मते असं, आता सध्याचं राजकारण बघता त्यांना वाटते की आता काही आपल्या देशामध्ये असं बहुजनांचा विचार, बहुसंख्यांचा विचार, सर्वसामान्य जनतेचा विचार चाललेला आहे असं काही दिसत नाही. त्याचे अनेक उदाहरणं आहे, जसं की शिक्षण आता मोफत नाही राहिलं, जे की आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे, की सगळ्यांसाठी शिक्षण काय पाहिजे, 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षक आणि क्वालिटी शिक्षण पाहिजे, ते काही नाही आहे. आणि ह्यासारख्या अनेक गोष्टी. तर ते पानसरे जे आहेत, गोविंद पानसरे यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की तर असे दिसत नाही. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य, त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. लोकांसाठी किंवा सत्तेसाठी चाललेला आहे का, पॉलिटिक्स चाललेला आहे का? तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत ते लेखक आपल्याला सांगतात. आता शासन व्यवस्थेची जर आपण एक उत्तम व्याख्या पाहिली, शासन व्यवस्थेची जर आपण एक उत्तम व्याख्या पाहिली तर ती काय, जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग, ती शासन व्यवस्था. आता सध्याची लोकशाही राज्य लोकातून निर्माण झाले आहे आणि लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. आता बघा, मला सांगा, शिवकाळ आणि आपल्यामध्ये किती काळाचं अंतर असेल साधारण? सांगा बरं तुमच्या लॉजिक नुसार. किती? अजून जवळ आहात तुम्ही त्याच्या, सांगा. चला, प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. शिवकाळ आणि आपल्यात किती वर्षाचे अंतर आहे? चला, मी तुम्हाला त्या दिवशी शतक सांगितलं होतं, त्या शतकानुसार 350 वर्ष.
350. म्हणजे जेव्हा आपण शतक म्हणतो ना, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ 17वं शतक, तर हे 100 वर्ष ना पूर्ण. कशात? हा, म्हणजे आपण शिवकाळ म्हणजे काय की शिवाजी महाराज जन्मल्यापासूनचा. काय? नाही, तसं नाही. म्हणजे जेव्हा आपण शिवकाळ घेतो तो एक शिवाजी महाराज जे काही आहे त्यांच्या जन्मल्याचा काळ जो काही आहे आपण घेतो. तर तेव्हापासून असं मधातून नाही, तेव्हापासून एक जवळपास आत्तापर्यंतचा जर काळ घेतला तर तितका. हो. च्या आसपास ते राज्याभिषेक झाला ना. राज्याभिषेक व्हायला ते कितीतरी वर्षाचे असेल ना, तर मग त्यांचा जन्म. ठीक आहे. जन्मांची नोंद आहे. शिवाजी महाराजांचा जन्म आपण बघितला तर आहे तो 1600. एक काळ आपण बघूया, 1646 ते 1646. तर बघा वेगवेगळ्या याच्यानुसार वेगवेगळा आहे. ते 1672. ठीक आहे, 1646 ते 1672. जे राज्याभिषेक जन्म झाल्या नाही झाला, राज्य झाल्यानंतर झालेला आहे. ठीक आहे. आणि काही ठिकाणी जे काही आहे 1630. 1630 आहे. त्याच्यामुळे बघा आपण शिवजयंती 2 वेळा साजरी केली जाते. तुम्हाला माहित आहे का? एक 19 फेब्रुवारीला आणि एक हे म्हणजे शिवाजी का. त्याचं कारण असं आहे की अशी फिक्स अशी नाही आहे, म्हणून आपण त्याला 16वं शतक पकडलं आहे. आणि एक साधारण हा काळ दिला जातो आणि साधारण म्हणजे त्याच्यामध्ये मतांतरे जी काही आहे ती आहे. ठीक आहे. पण जन्म जो आहे साधारण 1630 हा एक गृहीत मानला जातो. ठीक आहे, 1630 तारीख जी काही आहे ती त्याच्यामध्ये. म्हणून बघा तुम्ही शिवजयंती 2 दिवसात हे 19 फेब्रुवारी नंतर एक कुठली तरी आहे ना, तसं 19 फेब्रुवारी 1630. ठीक आहे. साधारण 350 असा डिफरन्स आहे. समजलं का तुम्हाला? क्लिअर झाला तुमचा डाऊट? तर हाच लक्ष ठेवायचं आहे तुम्ही. ठीक आहे. साधारण त्यांचं जे आयुष्य बघा 50 वर्ष राहिलेलं आहे शिवाजी महाराजांचं. आणि या 50 वर्षामध्ये एक स्वराज्य स्थापन करणं, अनेक गोष्टी शिकव. म्हणजे 50 वर्ष जरी कार्यकर्ते आतापर्यंत म्हणजे आपण त्यांच्या प्रेरणा घेतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करतोय वगैरे. कळालं तुम्हाला इथपर्यंत? शिवकाळ आणि आपला काळ. तर एक साधारण 300. हे काही विचारत नाही, पण आपल्या एक माहितीसाठी शिवाजी महाराज शिकतोय म्हणून. हे ना काय म्हणतात त्याला, एक मिनिट. किती? 1530 ना? नाही, एक सेकंड. 1630 लिहून दिलंय ना. आणि 1696 बरोबर आहे. त्यांचा राज्याभिषेक म्हणताय ना तुम्ही 1696. हां, 1696 ती कुठून म्हणताय तुम्ही? 1696 1596. 1500 लिहिलं की 1600 लिहिले? एक मिनिट. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तुम्ही लिहिलं नसेल बरोबर. 1696 नाही 74 आहे. 6 जून 1674. कदाचित लिहिण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला असेल. तुम्ही हे केव्हा लिहिलं? सभासदाची बखरमध्ये कुठून लिहिलं? कुठे कोणत्या याच्यामधून? महकावितीची लिहिलं की सदाशिव यांची बखरेमधून लिहिलं?
कशातून लिहिलं, म्हणजे कोणत्या पॉइंट मध्ये लिहिलं सांगा बरं. सभासदाच्या बखर मधले का? पॉइंट्स कुठले आहेत? अच्छा, 1596 जे काही आहे ना ते शालिवाहन नावाचं जे असतं ना, शालिवाहन ज्येष्ठ मास शुक्ल जेव्हा आपण याचा विचार करतो ना त्यानुसार ते 1596. तिथे लिहून घ्या, ते बरोबर आहे, तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे, पण तिथे शालिवाहन शके जे आहे ना त्यानुसार, शालिवाहन शकेनुसार ज्येष्ठ मास जे त्यानुसार जे काही आहे 1596. ठीक आहे. आणि जर आपण रिअल डेट मध्ये बघतो म्हटलं तर 1674. ठीक आहे, समजलं. तर म्हणजे तेव्हा शिवाजी महाराज किती वर्षाचे होते आपण ते बघूया जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला. तर कसं करायचं, 1674 मायनस 1630, 44 वर्षाचे होते. आणि आपण पाहिलेलं आहे की त्यांच्या राज्याभिषेकाची पण आहे, आपण ते बघूया त्यांची घटना. ती त्यांना ते हे असल्यामुळं बहुजनातले असल्यामुळं काय त्यांना ब्राह्मण पंडितांनी राज्याभिषेक करण्यासाठी नकार दिला होता. ठीक आहे. मग त्यानंतर राज्याभिषेक केला आणि शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झालेले, हे सुद्धा हे लक्षात ठेवा. कारण काय झालं होतं, राज्याभिषेक झाला आणि नंतर लगेच काय झालं की त्यांच्या ज्या आई आहे जिजामाता त्या मरण पावल्या होत्या. मग दुसरे जे पंडित वगैरे होते मग त्यांनी म्हटलं की बाबा तुम्ही दुसरा राज्याभिषेक करून घ्या, मग सगळं चांगलं होईल. आणि मग तो राज्याभिषेक झाला. त्यानंतर मग ते काही जास्त दिवस राहिले नाही, वयाच्या 50व्या वर्षी ते मृत्यू पावले. तर हे तुमचं क्लिअर झालं का? तर बघा, आपले काही ऑफलाईन मंडळी म्हणतात की हो ती 74 सांगितले ना, एक हे 1674. तर हे याची तारीख आहे. त्यांची मृत्यू डेट का ती आहे 1 मिनिट 1680. 74 ला जन्म नाही आहे, 1630 ला जन्म. ते आपण शालिवाहन नुसार बघू. हे बघा, आता थोडे कन्फ्युजन दूर करूयात आपण. बघा, जन्म, मृत्यू, राज्याभिषेक आणि त्यांचं जे काही एकूण किती वर्ष अभिषेक आणि त्यांचं काय जे काही जीवनकाल जो काही आहे तो किती वर्ष राहिलेला आहे आपण ते बघूया. ठीक आहे, आता कन्फ्यूज व्हायचं नाहीये. बघा, जन्म किती झाला आहे 1930 रोजी. सॉरी, 1930 नाही, 1630, कारण ते सारखं आपलं 19 शतक असतं. जन्म केव्हा झालेला आहे 1630 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर मृत्यू कधी झालेला आहे 1680. ठीक आहे, 1680. आता बघा, यांचं आयुष्य 50 वर्ष आहे, कसं काढणार? 50 वर्ष म्हणजे जीवनकाल किती झाला 50. राज्याभिषेक किती सारी झाला आहे 1674 ला ना. आता तुम्हाला जे मागं हे सांगितलं होतं राज्याभिषेक ते शालिवाहन शक नुसार होतं, तर तिथं लिहून घ्या शालिवाहन शक नुसार. ठीक आहे. आधीचे थोडं हे पद्धती वेगळ्या होत्या, हे तुमचं क्लिअर पाहिजे. ठीक, ज्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी बघा हे. ठीक आहे. आता ते तारीख कोणती याच्याबद्दल मतमतांतर आहे, म्हणून बऱ्याचदा शिवजयंती 2 दिवस साजरी केली जाते. ठीक आहे. तुम्हाला याची तारीख पाहिजे असेल तर ही आहे जून 6. हे तर तुम्हाला माहिती आहे 19 फेब्रुवारी. ठीक आहे. राज्याभिषेक जून 6. आणि याची तारीख पाहिजे असेल तर हे 3 एप्रिलला झालं. हां, वारलेत 3 एप्रिलला वारलेत.
आणि हे तर आपल्याला माहिती आहे 19 फेब्रुवारी म्हणजे आता तीच ही ऑथेंटिक डेट मानली जाते कारण मोठ्या मोठ्या जयंत्या वगैरे त्याच दिवशी साजऱ्या केल्या जाते म्हणून आपल्याकडे ती ठीक आहे. अजून ठीक आहे. ते जे होतं ते शालिक वाहन शक नुसार ते जे असतं शालिक वाहन शक त्याच्यामध्ये काय म्हणतात ते याच्यानुसार काढतात ना ते त्यानुसार ते होतं. मास ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष. आता बघा म्हणजे हे कशानुसार आहे की याच्यामधलं थोडं कन्फ्युजन असेल की आपल्याला माहिती आहे आपण इंग्रजी कॅलेंडर फॉलो करतो. आपण इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च मराठी महिने पण आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ 19 फेब्रुवारी हे त्यानुसार मग आहे शालिक वाहन मग ज्येष्ठ मास शुक्ल हे ते तर हे असे मग आहेत पण आपल्याला ते काही विचारणार नाही आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ह्या इंग्रजी कॅलेंडर्सनुसार हे आहे की 1630 1680 बघा सोपी आहे लक्षात ठेवायला कारण असे हे डिजिट असल्यामुळं 10 अंकी जे म्हणतो ना आपण ते त्याच्यामुळं सोपी आहे 50 वर्ष हे तर 19 फेब्रुवारी सगळ्यांना माहित आहे 3 एप्रिल आणि मग हे 6 जून आणि हे जीवनकाल जे आहे की 50 वर्ष. ठीक आहे क्लिअर झालं. ओके क्लिअर झालं काही डाऊट क्लिअर. शालिक वाहन शुक्ल ज्येष्ठ मास पक्ष हे लक्ष नाही ठेवलं तरी हे ह्या तारखा कुठे बखरीच्या कारण बखर काय आहे त्या काळामध्ये लिहिलेली बखर आहे इतिहास त्याच्यामध्ये. ठीक आहे क्लिअर. तर बघा आता त्याच्यामुळं 350 वर्षाचे साधारण अंतर आहे. ठीक आहे. आता 350 कसं आलं तर 1930 मधला जन्म आपलं किती चाललेलं आहे तर त्यांनी जवळपासचं पण घेतलेलं आहे 2025 ना तर आपण काढलं समजा हो. आता हे पुस्तक बघा आता आपण आत्ताचं काढतोय पण हे पुस्तक कोणत्या काळी लिहिलं गेलंय त्या काळानुसार त्यांनी ते हे काढलंय तर त्या पुस्तकाचं सुद्धा आपण बघणार आता सध्या किती आहे ते बघूयात आपण. ठीक आहे. आता किती आहे हो चला काढा 1930 सॉरी मी नेहमी 1930 का लिहिते ते 1919 बसलाय ना सारखं. नंतर आपण एक नाही येणार इथे आपण याच्याकडून हे 350 95 हा. आणि आता हे पुस्तक कधी आलंय बघा पुस्तक कधी आलंय असं तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. पुस्तकाचा कार्यकाळ आहे पुस्तकाच्या कार्यकाळाला बरेच वर्ष झालेत आता लिहून हे पुस्तक. पहिली आवृत्ती 11/4/1988 ला हे पुस्तक लिहिलेलं गेलं आहे 1988. हे पुस्तक ते तुम्हाला हे नाही आहे 1988च आहे साधारण. ठीक आहे. आता लेखकांनी जे निवेदन दिलं आहे ते आहे 1988. ठीक आहे.
तर यांनी म्हणजे हे बघा, जेव्हा आपण सर्वसाधारण याचा विचार करतो तेव्हा असा तंतोतंत आकडा नाही देत जो 10च्या फिगरमध्ये असतो. 10च्या फिगरमध्ये काय म्हणजे काय, 30, 40, 50, 60, कारण ते लक्षात ठेवायला सोपी जातं. आता बघा, गोविंद पानसरेचं जे पुस्तक आहे ते आलं आहे 1988ला. ठीक आहे, तर 1988ला. ठीक आहे, तर बघा, जर आपण 1988 मधून 1630 जर आपण वजा करत असू तर आपल्याला किती होतात, 358. तर त्यांनी असं प्रॉपर 358 नाही लिहिलं, कारण तुम्ही कोणतेही हे घ्या, त्यांचा जवळपास असा शब्द असतो, बरोबर आहे, जवळपास. तर काय आहे मग आता 58 वगैरे लिहिण्यापेक्षा, आणि त्यांनी तेव्हा मनोगत लिहिली. आणि कसं आहे, ते आवृत्ती पण असतात ना, कारण ह्या पुस्तकीच्या खूप साऱ्या आवृत्त्या निघाल्या, म्हणजे लाखोच्या संख्येने ही पुस्तकं जी काही आहे वाचायला दिली आहेत, निघाली आहेत. तर मग त्याच्या अगोदर आता ही कितवी आवृत्ती आहे तुमची, ते आवृत्ती पण किती आहे ते महत्त्वाचं आहे ना. तर त्यांनी लिहिलेलं आहे, तर ह्यानुसार सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मग कोणता पण लेखक जेव्हा घेतो तेव्हा आपण असं म्हणतो ना की साधारण बाबा 300 वर्षाचं डिफरन्स आहे, 400 वर्षाचं. तर हे काय आपल्याला विचारणार नाही, हे आपली बेसिक अंडरस्टँडिंग आहे की बाबा काही तुम्ही काढता तर आपण असं नाही म्हणू शकत की ह्या पुस्तकात 350 लिहिलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी आता माझ्यामध्ये किंवा आपल्या ह्या काळामध्ये 350चं उत्तर 350 आहे. तुम्हाला काय बघावं लागणार आहे त्याच्यामध्ये, ते पुस्तक त्या पुस्तकाच्या लेखकाच्या मते, आपल्या मते आहे का नाही, ते सांगण्याचं इतकं करून दाखवण्याचं काय की आपल्याला डोकं वापरून काम करायचं आहे. जसं पेपर 1 मध्ये तुम्हाला करावं लागणार आहे की आपल्याला हा जो कार्यकाळ आहे, आत्ताचं कार्य आपल्यामध्ये आता जवळपास, आता जो कोणी नवीन लेखक येईल तो काय लिहिणार, शिवाजी महाराज आणि आपल्यामध्ये 400 वर्षाचा फरक आहे, कळलं, याच्यावरून तो लिहिल. ते एवढं 395 वगैरे नाही लिहिणार, मग दिवस पण लिहावं लागेल त्याला, महिने पण, इतके दिवस इतके महिने, तेवढं नाही, ते एक ॲप्रॉक्सिमेटली अंदाजे तारीख देतात. तर जो कोणी नवीन लेखक आहे त्याला वाटलं एक 4-5 वर्षामध्ये मी शिवाजी महाराजांवर लिहावं, तर तो याने सुरुवात करू शकेल. म्हणजे त्याच्यामध्ये जर त्याला टाकायचं तर असं लिहिल. तर जे गोविंद पानसरे आता ते नाही आहेत, पण त्यांनी हे पुस्तक केव्हा लिहिलं होतं, 1988. तर मग ते त्या काळातलं अंतर त्यांनी जे आता ते 88 आणि आतापर्यंत किती फरक झालाय ना, बघाच ना तुम्ही जवळपास. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं हे करावं लागणार आहे. कळलं तुम्हाला इथपर्यंत, क्लिअर, गोष्टी क्लिअर झाल्या. तर शालिक वाहन शक आपल्याला जास्त आता विचारत नाही, इंग्रजी कॅलेंडरनुसारच गोष्टी चालतात, आणि असं काही इतकं जन्म कधी मृत्यू कधी, हे फक्त आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी जे काही आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ह्या पुस्तकाच्या मते किंवा एक जवळपास ती आपण असं लक्षात ठेवायचं, आता आपण काढलंय की एक 400च्या आता जवळपास अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती तशी लोकशाही आहे असं ते म्हणतात आहे. आता बघा, आत्माहुतीच्या प्रेरणा. आता शिवाजीचे कार्य हे कार्य आहे असे त्या काळातल्या लहतेला वाटत होते, याची अनेक उदाहरणं आहेत. काय, प्रचंड फौज फाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते. तर याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, कारण सभासदी बखरमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत, औरंगजेब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर बघा, कोणता गड दिला आहे, पन्हाळगड. पन्हाळगडाला कोण कोण वेढा घालून बसतात ना, राजे, तर सिद्दी जोहर आणि फाजल खान. सिद्दी जोहरचं तुम्ही नाव बऱ्याचदा ऐकलं असेल. बरं, तुम्हाला असंच एक माहिती म्हणून, मला आता आपण गणित करत होतो त्याच्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटली की जे गणित आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझा हात चांगला आहे. त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं की 12वीत असताना मला गणितामध्ये पैकीच्या पैकी जे काही आहे मार्क राहिलेले आहेत, नाही का, म्हणजे पण असं मला कधी वाटलं नाही की मग मी नंतर मॅथ्स स्ट्रीम घ्यावं. पण तो एक अनुभव तुमच्याशी शेअर करते का 12वीमध्ये मला
गणितामध्ये पैकीचे पैकी मार्क होते आणि ते काही असेच नाही आले, कारण माझं एक 7वी पर्यंतचं जे गणित होतं, म्हणजे मी मागच्या बॅचला पण सांगितलं असेल कदाचित, म्हणजे हे स्टोरी सांगते, म्हणजे तुम्ही याच्यातून एक मला काही घ्यायचं असेल तर घ्या. एक 7वी पर्यंत मी गणितामध्ये खूप अशी काठावर पास होणारी विद्यार्थिनी होते आणि मला खूप भीती वाटायची की म्हणजे नेहमी भीती असायची. म्हणजे मला असं वाटायचं मी सगळ्या विषयामध्ये पास होईल, पण गणितामध्ये मी कसं करू. मला सारखी भीती व्हायची, मी फेल होणार. आणि त्यामध्ये असं झालं की आपल्याला, म्हणजे तुम्ही 10वी पर्यंत शिकला असेल तर 20 म्हणजे 80 मार्काचा पेपर असतो आणि आपल्याला 20 मार्काचा गृहपाठ असाइनमेंट वगैरे जे काही असतं सगळं, तुमची वही कशी आहे, तुम्ही किती दिवस प्रेझेंट आहे आणि कोणते टीचर्स लोक आपल्याला तुम्हाला असाइनमेंट देतात प्रॅक्टिकल सारखं. तर तेव्हा झालं कसं की मग मी तेव्हा म्हणजे तेव्हा काय माहिती लॉजिक वगैरे लागत होती आणि मग मी ते सोडून दाखवलं. आमचे एक सर होते, त्यांचं नाव नाही सांगत. म्हणजे सरांचा रोल पण कसा वेगवेगळ्या पद्धतीने मॅटर करतो तुम्हाला सांगते मी. तर मग मी ते सोडवून नेलं. तसं आम्ही दुसऱ्यांचं बघून लिहायचो कारण फार काही चांगलं नव्हतं, पण ते मी सोडवलं होतं आणि मग सरांनी त्या गणिताला चूक दिलं होतं आणि मग बाकीच्यांना पण चूक. मग मी ते परत नंतर चूक दिल्यानंतर परत सोडवून बघितलं की आपण इतक्या मेहनतीने सोडवलं, आपलं चुकतं कसं. तर मग त्यांनी चूक दिलं, मी त्यांच्याकडे गेले मग आणि मग त्यांनी म्हटलं की, मग मी म्हटलं की सर हे तर सगळ्या स्टेप बरोबर आहे याच्यातलं, हे कसं चुकलं तुम्ही मला सांगा नाही का, तुम्ही कसं चूक दिलं. तर त्यांनी मला 7वी मध्ये होते मी, त्यावेळी मला कानाखाली मारली होती सगळ्या टीचर्स लोकांना, सॉरी सगळ्या विद्यार्थ्यांसमोर. आणि मग मी तसंच ते वही घेऊन आले आणि मग नंतर थोड्या वेळाने काय झालं की मग ते परत वर्गामध्ये म्हटले की ते गणित बरोबर आहे किंवा ते जे काय म्हणतात ते बरोबर आहे आणि ज्यांना मी चूक दिलं ते येऊन, ते काय 1 मार्काला 2 मार्काला होतं ते तुम्ही मार्क्स घेऊन जा. आणि त्या सरांनी मला सॉरी म्हटलं नाही, त्यांना त्या गोष्टीची म्हणजे ते जाणीव झाली नाही किंवा त्यांना काहीच वाटलं नाही. पण एक विद्यार्थी, एक लहान विद्यार्थी, एक बालक म्हणून त्या गोष्टीचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता. म्हणजे तेव्हा त्यांच्यासाठी ते लहान मुलांना मारणं वगैरे, आता कायदे खूप बदलले आहेत, तुम्ही मुलांना मारू शकत नाही, तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन इकडं तिकडं तक्रारी दाखल होतात, आता तुम्ही बिलकुल त्यांना हात लावू शकत नाही. तर तेव्हा तो तसा झाला आणि मग मला ते असं, आणि ते म्हणजे 5वी ते 7वी पर्यंत वेगळे टीचर्स असतात, 8वी पासून मग आपल्याला वेगळे टीचर्स येतात, असं असतं बऱ्याच शाळेमध्ये. पण तेव्हापासून ते सर मला हे नव्हते, म्हणजे लाईक, तर म्हणजे असं काही नाही की शिक्षक आहे म्हणूनच. म्हणजे आता एक असा तुम्ही बघितलं असेल की शिक्षक एकलव्याला अंगठा मागतो, तो काही शिक्षक असू शकत नाही, कारण इतका हिंसावादी शिक्षक कसा असेल ना की स्वतःचा अंगठा तोडून दे वगैरे, त्याच्यावर बरंच लिखाण झालंय, तुम्ही वाचा नंतर. तर अशा प्रकारे आहे, म्हणजे अंगठा मागतोय म्हणजे तो हिंसा करतोय ना. तर आता काही एकलव्याच्या गुरुचं नाव काय होतं, एकलव्याच्या गुरुचं नाव काय होतं? आपण गुरु शिष्यांचं देतो ना, द्रोणाचार्य होते ना. तर म्हणून काय आहे की द्रोणाचार्यासारखी गुरु नको. आताची जी काही शिक्षण पद्धती वगैरे आहे की अशी म्हणते की द्रोणाचार्य सारखा आम्हाला हिंसक गुरु नको. म्हणजे असा कोणता हिंसक गुरु असेल ना की तुझा अंगठा दे तेव्हाच मी तुला हे करतो, ते तसा हिंसा नको. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की मग तेव्हा त्यांनी हे झालं आणि मग तेव्हा ते सुटले. 7वीत तो वर्ग संपला. मला तेव्हा ते माझ्या बालमनावर कुठेतरी काय म्हणू शकतो आपण, असं बालमनावर ते एक हर्ट झालं होतं किंवा ते लागलं होतं की सगळ्या म्हणजे लोकांना असं वाटतं की लहान मुलांवर काही परिणाम नाही होतो, पण सगळ्यात जास्त जे ऑब्झर्व करणारे कोण असतात तर ते लहान मुलंच असतात. आणि लहान मुलं तुम्ही शिकवून शिकत नाही, ते तुमचं पाहणं, वागणं, बोलणं याच्यातूनच शिकतात. म्हणजे जे कोणी चाइल्ड काउन्सलर असतात किंवा बाकीचे काउन्सलर असतात, तर मग नंतर काय झालं सांगते तुम्हाला. म्हणजे हे कशासाठी सांगते की कोणीच असं बॉर्न अँड ब्रॉटअप हुशार असत नाही. कोणी असं म्हणतात ना की मेरिट इज अ फ्रॉड. जे काही जागतिक लेवलचे अभ्यासक आहे, सायंटिस्ट आहे, संशोधक आहे, ते म्हणतात मेरिट इज अ फ्रॉड. मेरिट नावाची काही गोष्ट नाही, ठीक आहे. ज्याचे आईवडील खूप चांगले आहे, ज्याचे आईवडील ग्रॅज्युएटेड आहे,
एखादा विद्यार्थी समजा शाळेतून आल्यानंतर त्याला स्टडी टेबल असेल, त्याला चेअर असेल, त्याला एन्व्हायरमेंट असेल अभ्यासाचं, तो त्याला घरी जाऊन फक्त अभ्यास करायचा आहे. आणि एखादा मजुराचा मुलगा किंवा एखादी मजुराची मुलगी, त्याला घरी जाऊन त्याच्या घरी कदाचित लाईट पण नसेल, त्याला भाजी भाकरीचा प्रश्न पडलेला असेल. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे, मेरिट इज अ फ्रॉड. पण तुम्हाला सगळं समान करावं लागेल, सगळ्या समानतेच्या दिशेने यावं लागेल. म्हणून रिझर्वेशन जी काही पॉलिसी आहे, ती जी काही परतफेड आहे, ह्या सगळ्या खूप पॉलिटिकल सायन्सच्या गोष्टी आहे. एनिवेज, पण हां, मग नंतर काय झालं, म्हणजे मी माझी स्टोरी सांगण्याचा उद्देश काय आहे की नंतर काय झालं सांगते, मग त्याचा आपण उद्देश बघूया. नंतर मग काय झालं की मग मला थोडं मॅथ्स सायन्स, कारण मी 4थीपर्यंत मराठीमध्ये होती, मग मी सेमी इंग्लिशमध्ये घेतली आणि मग 10वी नंतर परत इंग्लिश मिडियम. तर मग असं झालं की मी 8वीमध्ये गेले आणि मग मी ठरवलं की आता सगळे नवीन टीचर, सगळं नवीन, म्हणजे स्टुडंट तेच होते, पण आमचा जो सगळा माध्यमिक असं असतं ना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ते उच्च माध्यमिकमध्ये नवीन, सगळं नवीन नवीन. तर मी म्हटलं की आता आपण, असं असतं ना की नवीन वर्गात गेलं तर मी खूप छान, आपण जसं जसं आपण प्रत्येक वर्गात जातो तसं जसं आपल्या मनात असतं एक, पण मी चांगला अभ्यास करणार, चांगले मार्क पाडणार दरवर्षी. तर तसं माझंही होतं की सगळे नवीन टीचर्स, आता ते गेले ते सर बाबा असं. तर मग सगळे टीचर्स होते, मग आता मी छान अभ्यास करणार, छान मार्क्स मिळवणार असं होतं. आणि मग नंतर ठरवलं की मी ट्युशन पण लावणार. तर मला ट्युशन हा प्रकार आवडायचा नाही, मला खूप बोर वाटायचा. मी म्हणजे ट्युशन लावल्याच नाही. मी हार्डली 2 ठिकाणी ट्युशन लावलं आहे, म्हणजे 2-3 ठिकाणी लावल्या, त्या अशाच मी 2-4 दिवस गेले, सोडून दिल्या. पण एक मॅडम होते, त्यांचं नाव होतं साळवे मॅडम. ते म्हणजे त्याच माझे एक टीचर राहिल्या होत्या नंतर 2-3 वर्ष, पण 2 वर्ष. तर नंतर त्यांनी मग ट्युशन घ्यायचं बंद केलं त्यांच्या प्रेग्नन्सीमुळे. पण ते 2 वर्ष मी त्यांच्याकडे होते. तर ते खूप छान शिकवायचे आणि आम्हाला जे वर्ग शिक्षक होते तेच आम्हाला मॅथ्स शिकवायचे. तर ते सुद्धा खूप छान शिकवायचे आणि ह्या मॅडम सुद्धा खूप छान शिकवायच्या. आणि मग ते शिकवून माझा खूप कॉन्फिडन्स वाढत गेला. मला खूप छान मार्क्स यायचे. आणि आम्हाला जे क्लास टीचर लाभले होते, त्यांचं नाव मी सांगेल, त्यांचं नाव शेरकी सर. तर शेरकी ते मला नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे. एक गणित द्यायचे आणि म्हणायचं की लवकरात लवकर सोडवून दाखवा, म्हणजे स्पीड, हे गणित आहे तुम्हाला लवकर. आणि जो सोडवून दाखवायचं ते पहिल्या 3-4 विद्यार्थ्यांचे चेक करायचे. तर ते राईट मिळवण्यासाठी आमची खूप धावपळ असायची. म्हणजे सोडवायचे सगळेच, पण वेळ त्याला लिमिट होती. तर मग ते वेळेमध्ये आम्ही ते सोडवायचो आणि याच्यामुळे आम्हाला फास्ट गणित करायची हे लागली. आणि असं व्हायचं की आम्ही कधी दाखवतो, मग ते चेक करायचे, गुड द्यायचे. त्यांची जी शिकवण्याची पद्धत होती खूप आवडायची आम्हाला. आणि मग असं करून करून माझं 8वी म्हणजे 7वीपर्यंत खूप कमी मार्क्स, काठावर पास, काठावर मार्क्स असतो. पण 8वीपासून मग माझा ग्राफ वाढला. त्याचं कारण होतं की सर, तुमची जी काही कंपनी आहे, तुमची जे काही सर, आणि तुम्हाला ती विल पॉवर असणं की मला आता काहीतरी चांगलं करायचं आहे किंवा मला आता चांगले मार्क्स पाडायचे, ती विल पॉवर सगळ्यात महत्त्वाची असते. तर मग ते ट्युशनमध्ये पण छान व्हायचं, शाळेत पण चांगलं व्हायचं. आणि मग माझा ग्राफ इतका वाढला की मग मी क्लासमध्ये 2nd रँक, 3rd याच्यामध्ये घटक चाचणीमध्ये 30, मराठीमध्ये तर मला ते घटक चाचणीमध्ये 20 पैकी 20, 30 पैकी 20, 30 पैकी 20 आणि फक्त शेवटच्याला 20 पैकी 19 होते. तर असं म्हणजे एक होतं. आणि मग 10वी 12वी वगैरे. आणि मग परत माझा 10वीमध्ये ग्राफ खाली गेला, कारण सगळं एज्युकेशन आणि टीचर खूप स्ट्रिक्ट होते, काही पण बोलायचे. मग खूप ग्राफ खाली गेला. आणि मग नंतर 12वीत मी कॉलेज चेंज केलं. ते खूप लॉंग स्टोरी, शॉर्टली सांगतो. तिथल्या ज्या मॅडम मिळाल्या मला, त्या इतक्याच चांगल्या मॅडम होत्या, त्या करून घेत होत्या सगळं, चांगल्या शिकवायच्या, खूप प्रोत्साहन द्यायच्या विद्यार्थ्यांना. आणि मग त्यांच्यामुळेच, खरं तर त्यांच्यामुळेच, म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले शिक्षकांमुळेच ऑब्व्हियसली मी इथं आहे. तर त्यांच्यामुळं ते इतकी प्रॅक्टिस करून घ्यायची. एक जरी चुकलं ते म्हणायचे परत सोडवा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी 12वी मॅथ्स सायन्स असेल ज्यांचं, तर त्यांना माहिती आहे की जे डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन नावाचे चॅप्टर्स आहे, त्याचं रजिस्टरच्या पेज भरून एक पेज, 2-2 पेज त्यांचे गणित असतात. तर त्याच्यातलं एक साईन जरी चुकलं, प्लसच्या ठिकाणी मायनस झालं, एंटीच्या ठिकाणी डिवाइड झालं, काहीतरी नंबर चुकला, तर सगळं चुकतं. माहिती म्हणजे मॅथ्स इतका विषय आहे ना, तर फुल्ली फोकस करावा लागतो. तिथं म्हणजे काही चालतच नाही. एक तुमचा चुकलं का सगळं चुकलं, तर ते परत असं चूक देऊन परत जाऊन कर. आणि ते आम्हाला मारायचे, तेव्हा छडी होती, पण ती छडी एक चांगल्या कारणासाठी होती, ती सगळ्यांना समान वागवणारी होती. अशा अनेक गोष्टी होत्या. आणि मग त्यांच्यामुळं जो काही आहे मला चांगले पूर्ण मिळाले गणितामध्ये.
तर अशी एक स्टोरी आहे. तर हे स्टोरी मी किती ग्रेट किंवा मला मार्क किती चांगल्यावर हे हा प्रकार नाही आहे ह्याच्यामध्ये हा प्रकार आहे की आपल्याला वाटतं की बघा म्हणजे एक माझी परिस्थिती होती का मी गणितामध्ये काठावर पास होणारी होती आणि एक परिस्थिती अशी झाली का 12वीमध्ये आउट ऑफ म्हणजे पूर्णपैकी पूर्ण मार्क म्हणजे हे तर सांगायचं आहे की हार्डवर्क, चांगल्या शिक्षकांची संगत, तुमची इच्छाशक्ती ह्या सगळ्या गोष्टींवर काय आहे असल्या तर तुम्ही मेहनत म्हणजे तुम्हाला हवं ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हासिल करू शकता. म्हणजे सेट नेट तर काही गोष्ट नाही. तुम्हाला काय लेखक व्हा, काही व्हा, तुम्ही उद्या पंतप्रधान व्हा, मुख्यमंत्री व्हा. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बरेच विद्यार्थी आता माझ्याकडे बरेच असे जण येतात, मॅडम आम्ही तो हुशारच नाही, ते खूपच हुशार आहे, ते लहानपणापासूनच हुशार आहे, त्यांच्याकडं खूप बुद्धी आहे, त्यांच्याकडं खूप टॅलेंट आहे, असं जे काही बोलत असतात. तर त्यांच्यासाठी हो द्रोणाचार्य बरोबर. तर त्यांच्यासाठी हे सांगणं आहे की मेरिट वगैरे टॅलेंट वगैरे असं काही नसतं. काही लोक ठीक आहे पण बघा ना आता समजा कोणी टॅलेंटेड आहे पण त्यांनी त्याच्यावर वर्कच नाही केला. तर समजा उदाहरण आपण असं घेऊयात की एखाद्या व्यक्तीला खूप चांगला आवाज मिळालेला आहे त्याच्या जन्मजात, त्याने त्याच्यावर कामच केलं नाही. तर एखादी समजा मुलगी आहे तिचा खूप गोड आवाज आहे, ती आली शिकली लग्न केलं तिचं आयुष्य काढलं आणि गेली, पण टॅलेंट डिमांड्स हार्डवर्क ना. बघा जेवढे पण ठीक आहे थोडेफार टॅलेंट मॅटर म्हणजे आहे थोडा एक पार्ट, पण टॅलेंटला सक्सेस तेव्हा मिळतं तेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये हार्डवर्क असतं. विदाउट हार्डवर्क टॅलेंट इज ऑल्सो झिरो. ठीक आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की टॅलेंट पण नाही काही मेरिट पण नाही, सगळं जे काही आहे ते तुमचं लेबर आहे, तुमचं हार्डवर्क आहे, तुमचं इच्छाशक्ती आहे, तुमचं डेडिकेशन आहे, तुमचं सातत्य आहे, तुम्हाला त्या गोष्टीची किती ओढ आहे, तुम्हाला किती तळमळीने ती गोष्ट पाहिजे आयुष्यात, तर ही आहे. ठीक आहे. म्हणजे सांगण्यात म्हणजे तुम्ही हे जे तुमच्या डोक्यातले भ्रम काढून टाका, मी आळशी आहे, मग मी काही टॅलेंटेडच नाही आहे, मग मी काही बुद्धिमानच नाही आहे, माझं लक्षातच नाही. तुम्ही वर्क करा, तुम्हाला तसं एन्व्हायरमेंट मिळाले, टीचर्स मिळालेले आहेत, तुम्हाला तशा गोष्टी मिळाल्या, तुम्ही खूप वर्क करा, हार्डवर्क करा. दॅट इज द ओनली थिंग यू हॅव टू डू. ठीक आहे. तर सांगण्याची ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य हे होतं, हे नव्हतं का मी किती ग्रेट आहे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नव्हते. तर हे तुम्हाला करावं लागेल. फक्त सेट नेट तर फक्त एक पायरी आहे. तुम्ही भविष्यात जाऊन PhD करा, कुलगुरू व्हा विद्यापीठाचे, खूप काही करा. देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. त्याच्यामुळे जे मनातले जे न्यूनगंड आहेत, तुम्ही काही जण यवतमाळचे आहेत, काही जण कुठले, तर हे काढून टाका तुम्ही मनातून आणि फक्त एक निखळ भावनेनी अभ्यास करा. ठीक आहे. चालेल. आपण थांबूयात आज इथे. उद्या आपण आपलं जे सेशन आहे ते कंटिन्यू करूया. कधी कधी काय असतं की फक्त तलवार दिली आणि झाडं तोडा असं म्हणून चालत नाही, तर त्या तलवारीला धार पण असते. मॅडम सांगताय आम्ही अभ्यास करतो पण मनामध्ये तर दुसरे घोड चालू आहे, अभ्यास कसा होणार आहे. ती धार पण तुमच्या तलवारीला असणे. त्याच्यामुळे मी माझ्या प्रत्येक क्लासमध्ये वेगवेगळे संदर्भ देते, म्हणजे सगळ्या गोष्टी सांगत असते. तुमचं खाणं पिणं राहणं, एक्झाम कशा सोडवायचं, हॉल तिकीट कसं वाचायचं, काढायचं कसं, रिझल्ट कसा चेक, हे सगळं तुम्हाला आलंच पाहिजे. ते काही रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे. टेक्नॉलॉजी हे माणसासाठीच बनवली आहे, त्याच्यामुळे हे गोष्टी आपल्याला येणं पाहिजे. आणि जेव्हा आपण ही गोष्ट मनातून काढतो, मला येत नाही म्हणायचंच नाही, मी करून पाहणार, नाही आलं तर मी विचारणार आणि शिकणार. त्याच्यामुळे आजपासून मला येत नाही, मला जमतच नाही, हे कठीणच आहे, नाही, मी करून पाहणार स्वतः. मला नाही आलं तर 10 लोक आहेत ना, टीचर्स आहे, यूट्यूब आहे, तुम्हाला तुमच्या घरातली लोक आहेत, आजूबाजूची लोक आहेत, तुमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत, तुमचे विद्यापीठातले तुमचे टीचर्स आहेत. देर आर एन नंबर ऑफ थिंग्स. तुम्हाला न येणे, मला येत नाही म्हणजे इथून म्हणायचंच नाही, लाज वाटली पाहिजे मला येत नाही म्हणून असं म्हणायला. ठीक आहे. चालेल. तर थांबूयात आपण इथेच, उद्या भेटूया. तर आजचं जे काही आहे ते तुम्ही व्यवस्थित लर्न करा. आणि जेव्हा मी जात चोरली होती त्याच्या 2 कथा झालेल्या आहेत, बाकीचे जे काही राहिलेल्या 8 कथा आहेत त्या वाचायला घ्या आणि नंतर मग मी तुम्हाला त्याचं गोष्ट एक कथेरूपाने आपण ते घेऊया. ठीक आहे. स्पर्धा झालेला आहे आणि आय थिंक मला वाटते अजून एक कुठलं तरी आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. चालेल. उद्या भेटूया.